नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अवकाळी पावसाने मंगळवारी दिनांक 20 मे 2025 रोजी संपूर्ण खेड तालुक्याला जोरदार दणका दिला. चाकण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. चाकण लगतच्या वाड्या वस्त्या गाजलेल्या कुरळी, मोई, निघोजे आणि लगतच्या गावांचा परिसर तसेच अनेक भागात वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात अक्षरशः ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने महामार्गावर नद्या अवतरल्या आणि वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस चाकणसह अनेक भागात सुरूच होता. मंगळवारचा पाऊस जोराच्या वादळी वाऱ्यासह असल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दुपारी 3च्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने थैमान घातले. कुरुळीपासून चाकण आणि पुढे बाकीपर्यंत अनेक ठिकाणी पुणे नाशिक महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते. या पाण्यातून वाहतूक सुरळीत होण्यास 2 ते 3 तास लागले. जोरदार वाऱ्यामुळे शहराचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला. अनेक भागांमध्ये दुपारपासून वीज नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहत होते. या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि कांदा चाळीमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. बाजरी आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आळंदी व चऱ्होली भागात देखील अवकाळी पावसाने झोडपून काढल्याचे स्थानिक रहिवासी अरविंद तळेकर यांनी कळवले आहे. दरम्यान रात्री 8:30च्या सुमारास पुन्हा अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्री उशिरापर्यंत पावसाने या भागाला पुन्हा झोडपून काढले. मागे चाललंय काय ते खरं? हो हो, रिवर्स चालली ती. आपोआप चालली का? आपोआप चालली बा, ते पायाने टाकले ना. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात बाजरीचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी विश्वनाथ कडलक यांनी कळवले आहे. कडथेमध्ये मंगळवारी झालेल्या पावसाने ओढ्यांना अक्षरशः पूर आले होते. दरम्यान 13 मे रोजी पडलेल्या पावसानंतर चासकमान भागातील पाटील वस्तीवरील पूल वाहून गेला होता. त्यातच गेली 9 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चासकमान परिसरात बाजरी आणि तरकारी पिके मातीमोल झाली असून पाटील वस्तीवरील वाहून गेलेल्या पुलाकडे प्रशासनाने फिरकून सुद्धा पाहिले नाही. येथे मोठा पूल उभी करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. खेड तालुक्यातील दक्षिण भागात महाळुंगे, कुरुळी, मोई, निघोजे व परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट. मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास मुसळधार ते जोरदार अवकाळी पाऊस पडला. सुमारे 2 तास पडलेल्या पावसामुळे सगळा परिसर जलमय झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह रौद्ररूप पाहायला मिळालं. या पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे स्थानिक पत्रकार विजय मुरे यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालकांना कसरत करूनच आपली वाहने चालवावी लागत होती. चाकण शिक्रापूर रोडवरील दत्तनगरी येथे 10 ते 15 कुत्र्यांनी एका 7 वर्षांच्या बालकावर हल्ला केला. स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंस्र कुत्र्यांनी नागरिकांवर देखील धावा केल्याची घटना मंगळवारी 20 मे 2025 रोजी घडली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले. या घटनेत कुमार विवेक विलास खराबे पाटील वय वर्ष 7 राहणार दत्तनगरी चाकण शिक्रापूर रोड हा मुलगा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला तातडीने स्थानिक रहिवासी संतोष भुरुक यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार सुरू करून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर या मुलाला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी या ठिकाणी पाठवण्यात आले. सदरील मुलाच्या डोक्याला 4 ते 5 ठिकाणी गंभीर जखमा आहेत. पाठीला देखील तब्बल 1 फुटाची जखम आहे. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाने देखील या बालकाला पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यास पालकांना सूचित केले आहे. चाकण पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
आमच्या शेतामध्ये आता इथून एक लहान मुलगा चालला होता, भरपूर कुत्री आहे तिथं शेतामध्ये. एवढं त्या कुत्र्याला फाडलं, त्या मुलाला फाडले त्या कुत्र्याने प्रमाणाच्या बाहेर. त्याला डोक्याला 150-200 टाके पडतील इतकं त्याला हे केलं. पाठीला पण चावा घेतलाय. त्या कुत्र्यांचं काहीतरी नगर परिषदेने केलं पाहिजे. बंदोबस्त नाही केला तर ही चाकणमधली 10वी ते आमच्या सोसायटीमधली 9वी ते 10वी घटना आहे. याच्यापुढे या घटना व्हाव्या नाहीत म्हणून नगर परिषद त्या कुत्र्याचे काहीतरी बंदोबस्त करावा. कुटुंब गरीब आहे त्यांचं, त्याचे वडील इथं नाही आहेत, बाहेर गावी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्यात आले. सरकारी दवाखान्यात आता नेलेले आहे, पण याच्यानंतर त्याला YCMला हलवण्यात आलेलं आहे. म्हणजे हलवायचं आहे पण त्याला न्यायला गुण नसल्यामुळे तो आता इथंच आहे. आणि तिच्या आईकडे पण आता लहान बाळ आहे, त्यामुळे ती एकटी तरी काय करणार आहे त्याचे वडील येतोपर्यंत. त्यासाठी या कुत्र्यांच्यावरती नगर परिषदेने काहीतरी पर्याय काढला पाहिजे, बंदोबस्तच केला पाहिजे. भरपूर कुत्री आहेत प्रमाणाच्या बाहेर इथे. त्या कुत्र्यांची आम्हालाही भीती आहे, आम्हाला पण भीती. आम्ही पण रोज येतो जातो शेतातून, त्याच्यामुळे सगळ्यांनाच भीती आहे त्याची. कोणावरती पण ते असे धावून येतात जोरजोरात. मी पवनधाम सोसायटीमध्ये राहतो. पवनधाम सोसायटीच्या मागच्या बाजूला शेताच्या कडेला थांबला असताना एक लहान मुलगा तिथून जात असताना तिथे 10-12 कुत्र्यांनी त्या मुलावरती हल्ला केला आणि त्या मुलाला जबर अशी दुखापत झाल्यामुळे त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. तर नगर परिषदेने सदर्व काहीतरी याच्यावरती पर्याय काढावा. नगर परिषदवाले म्हणतात की कर भरायचा कशाचा, तुम्ही सुविधा देत नाही आणि कर भरा म्हणता, कर भरायचा कशाचा. त्या मुलाची अवस्था बिकट परिस्थिती आहे, त्यांच्या घरच्यांची बिकट परिस्थिती आहे व त्या मुलाला जास्त करून डोक्याला व पाठीला जास्त चावा घेतल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आलेलं आहे. चाकण शहरातील कचरा ज्या ठिकाणी खराबवाडी येथील दगडखाणीत टाकला जातो त्या ठिकाणी काही विकसकांनी कंपाऊंड केले आहे. हे कंपाऊंड काढून रस्ता मोकळा करण्यासाठी चाकण पालिकेचे अधिकारी आणि खेड तहसीलमधील अधिकारी JCB यंत्रासह सोमवारी 19 मे 2025 रोजी पोहोचले. मात्र संबंधित विकसक यांचे प्रतिनिधी स्थानिक नागरिक यांच्या प्रचंड रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला. पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले. यावेळी अधिकारी आणि नागरिकांत चांगलाच संघर्ष झाला. त्यानंतर आता थेट खेडचे प्रांत अनिल दौंडे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन रस्ता मोकळा करण्यास सूचित केले होते. मात्र चाकण पालिकेत रात्री उशिरापर्यंत पोलीस संरक्षण न मिळाल्यानं मंगळवारी 20 मे 2025 रोजी देखील चाकण शहराची कचराकोंडी जैसे थेच होती. मागील आठवडाभरापासून चाकणची कचराकोंडी झाली आहे. पालिकेच्या माध्यमातून विकासाच्या वल्गना आणि फ्लेक्स होर्डिंगवर शहरातील विविध विभागाचे नेते म्हणून मिरवणारे कुणीही पालिकेच्या या अडचणीच्या काळात पुढे येण्यास तयार नाही. दुसरीकडे संबंधित कचरा टाकल्या जाणाऱ्या जमिनीच्या लगतच्या विकसक आणि त्यांच्या येथील प्रतिनिधींनी थेट दंड ठोकतून पोलिसांच्या समोर प्रशासनाला आव्हान दिले. त्यामुळे त्यांना नेमके कोणी एवढे पाठबळ दिले असा प्रश्न देखील सामान्य जनता विचारत आहे. त्यातच आता या संपूर्ण प्रकाराबाबत निरपेक्षपणे वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना फोन करून दबावतंत्र निर्माण करण्याचे प्रयत्नही काही मंडळींनी सुरू केले आहेत. त्यामुळे चाकणची कचराकोंडी कशी सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण नगर परिषद कचराकोंडी सोडवण्यासाठी गेली 4 दिवस नगर परिषद आणि महसूल प्रशासन यांचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान चाकण नगर परिषद मार्फत याच जागेवर सन 2019 रोजी वन विभागाने गट नंबर 357 जागा त्यांच्या विभागाची आहे असा दावा करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावर चाकण नगर परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात विरोध केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आज जे गट नंबर 357 मधील अन्य जागा मालक कचरा व्यवस्थापन जागेकडे जाण्यास विरोध करत आहेत तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे नगर परिषद मार्फत सांगण्यात येत आहे. सदर विरोध करणारे व्यक्ती यांचा काही एक अधिकार नसताना ते चाकण नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन कामात अडथळा निर्माण करत आहेत. नगर परिषद कोणत्याही खाजगी जागेत अतिक्रमण करत नाही किंवा केलेही नाही. यासह गट नंबर 357 मधील काही लोकांनी चाकण नगर परिषदवर जो दावा राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे केला त्यावर देखील चाकण नगर परिषद यांनी स्पष्ट केले आहे की सदर जागा जर वन विभागाची आहे तर ते देखील त्यांचे म्हणणे देतील. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे अडवणूक योग्य नाही. सध्या प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याची सर्व वस्तुस्थिती हरित लवाद यांना देखील दिली जाईल. तदनंतर चाकण नगर परिषद गट क्रमांक 357 जागा आदेश झाले तर वन विभागाच्या ताब्यात जाऊ शकते किंवा चाकण नगर परिषदेस देखील प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आता या जागेची पहिल्यापासून मागणी नगर परिषद मार्फत केली आहे. तूर्त जी व्यवस्था आहे ती जैसे ते ठेवण्यात येईल. सर्व गट नंबर 357 जागाधारक यांचे हित आहे. कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासनाने उचित कार्यवाही करावी अशी मागणी देखील नगर परिषद करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी हद्दीत उड्डाणपुलाच्या खालील भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. या भागातून मार्गक्रमण करणे कठीण होत असल्याचे या भागातील रहिवासी आणि व्यावसायिकांनी कळवले आहे. बघा, हे नाणेकरवाडीतील पुलाचे दृश्य पाण्यामध्ये. बघा, ही अशी अवस्था आहे. पुणे लाईव्हला माझी विनंती आहे की त्वरित यांनी कारवाई करावी. शेतीत नवा प्रयोग, तरुण शेतकऱ्याकडून सफरचंद लागवडीचे यश. खेड तालुक्यातील कडधे गावातील सुमित देवदरे या तरुण शेतकऱ्याने आधुनिक कृषी शिक्षण आणि नव्या प्रयोगांमुळे शेतीत नवे यश मिळवले आहे. BSc ॲग्रिकल्चर पदवी प्राप्त सुमितने आपल्या शेतीमध्ये सफरचंद झाडांची यशस्वी लागवड केली असून यावर्षी त्यांच्या झाडांना पहिली फळधारणा झाली आहे. उष्ण हवामानातील अशा यशस्वी लागवडीने इतर शेतकऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. परंपरागत पिकांपासून थोडे दूर जाऊन सुमितने थेट हवामानाला अनुरूप असे सफरचंदाचे रोप लावून आपल्या शेतीला नवे वळण दिले आहे. राजगुरुनगर येथील रहिवासी आणि चाकण येथे वृत्तपत्र एजन्सीचा व्यवसाय करणारे नंदकुमार गुलाबचंद कर्नावट वय 67 यांना राजगुरुनगर एसटी बस स्थानकाजवळ एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी 19 मे 2025 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या पार्थिवावर राजगुरुनगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की सोमवारी संध्याकाळी व्यवसाय संदर्भातील कामे उरकून नंदकुमार कर्नावट चाकण येथून राजगुरुनगरला आले. ते चालत रस्त्याकडे निघाले असतानाच एसटी स्थानकाच्या प्रवेश मार्गाजवळ त्यांना पुण्याकडून भरधाव येणाऱ्या पुणे नारायणगाव एसटी क्रमांक MH14BT 1697 बसने धडक दिली. एसटीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा सिद्धेश याने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून एसटी चालक पांडुरंग नारायण गरड याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस हवालदार संतोष मोरे पुढील तपास करीत आहेत. दिवंगत नंदकुमार कर्नावट राजगुरुनगर येथील रहिवासी होते. ते सुमारे 40 वर्षांपासून चाकण येथे वृत्तपत्र एजन्सीचा व्यवसाय करीत होते. सर्वच वर्तमानपत्रांची चाकण परिसरातील एजन्सी त्यांच्याकडे होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे चाकण व राजगुरुनगर परिसरातील वाचकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. वेब डेव्हलपर कल्पेश कर्नावट व पत्रकार सिद्धेश कर्नावट हे त्यांचे पुत्र होत. तर राजगुरुनगर बाजारपेठेतील प्रथित यश व्यावसायिक इंद्रभान कर्नावट हे त्यांचे बंधू होत. राजगुरुनगर येथील अमरधाम स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचा उठावण्याचा कार्यक्रम बुधवारी 21 मे 2025 रोजी राजगुरुनगर येथील जैन स्थानकामध्ये होणार आहे. दरम्यान राजगुरुनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार समयी राजगुरुनगरसह चाकण परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खेड तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तालुक्यातील सरपंचासाठी ग्राम संवादाचे आयोजन मंगळवारी 20 मे रोजी खेड पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले. याप्रसंगी सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे, राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष JD टेमगिरे आदींसह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. निश्चित चांगला कारभार चालेल, कारण आज पुरुष सरपंचापेक्षा महिला सरपंच या ठिकाणी जास्तीचे आलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, हे संसार चांगला झाला पाहिजे. त्यावेळेस महिला सरपंचाच्या हातात त्यावेळेस ग्रामसभेचं कामकाज तर होतच असतं, परंतु असाच ग्रामसंवाद आपण महिन्या 1.5 महिन्यातून आपण जर तालुका गाव स्तरावर ठेवला तर निश्चित त्याचा उपयोग आपल्या योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक तळागाळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्या योजना आपण ज्या आपलं गाव चांगलं झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज महिला सरपंचांची संख्या जास्ती आहे. आणि त्या भूमिकेला आपले सर्व ग्रामसेवक आणि ग्रामसेविका असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी सातत्याने आपले सरपंच सदस्य कार्यालयात जातील, परंतु त्यांचं काम वेळेवर होणं हे या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.